इम्पॉर्टंट अपडेट। आताची मोठी इम्पॉर्टंट अपडेट। TCLC वर नोंदवावा लागणार परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजेच पेन नंबर। प्रकल्प संचालकांचे निर्देश। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 4 जुलै 2024 रोजी सन 2024-25 UDAS+ ऑनलाईन प्रणालीमध्ये ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळांना देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत। सन 2024-25 UDAS+ प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळा स्तरावरून सुरू आहे। विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करीत असताना शाळा सोडून गेलेले विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जातात, जेणेकरून ज्या शाळेत प्रवेश घेतला आहे त्या शाळेला विद्यार्थी इम्पोर्ट करणे सोयीचे होईल। UDAS+ प्रणालीमधील दिनांक 4 जुलै 2024 रोजीच्या अहवालानुसार 31,96,786 एवढे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध आहेत। ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जात असल्यास विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेटवर शाळेचा UDAS क्रमांक व परमनंट एज्युकेशन नंबर पेन नोंदवावा, जेणेकरून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिल्यानंतर UDAS+ प्रणालीमध्ये इम्पोर्ट करण्यात अडचण येणार नाही। तरी आपल्या स्तरावरून ड्रॉपबॉक्स शून्य करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात। सोबतच आपल्याला GRची प्रत जोडलेली आहे। अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी, शैक्षणिक 3D 4D ॲनिमेटेड व्हिडिओसाठी, ऑनलाईन कामासंदर्भातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। सदैव आपल्या सेवेत नेशन बिल्डर 24।